सकल हिंदू समाजाकडून इचलकरंजीत निषेध मोर्चा, शेकडो नागरिक रस्त्यावर घोषणांनी परिसर दणाणला। कोल्हापूर जिल्ह्यातील कबनूर येथे महापुरुषांचा फलक फाडल्याच्या घटनेनंतर संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मागील आठवड्यात मोठा तणाव निर्माण झाला होता। संतप्त नागरिकांनी महिलेच्या घरावर दगडफेक केल्याची घटना देखील घडली होती। यानंतर फलक फाडल्याप्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच तिच्या घरावर हल्ला करणाऱ्या एकूण 53 जणांवर गुन्हा दाखल करून 4 अटक करण्यात आली। या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पोलीस प्रशासनाने हिंदू तरुणांवर दाखल केलेले कथित खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आणि महापुरुषांच्या विटंबनेविरोधात शासनाने कडक कायदा करावा या प्रमुख मागण्यांसाठी आमदार संग्राम जगताप आणि स्थानिक आमदार राहुल आव्हाडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। इचलकरंजीतील शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा असा मोर्चाचा मार्ग होता। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या। दरम्यान विटंबनेच्या घटनेनंतर कबनूर गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आणि या काळामध्ये एक जिहादी महिला छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात एक अपशब्द आणि खालच्या स्तरावरती जाऊन बोलते। त्याच्या विरोधात आमचे हिंदू बांधव त्याचं आंदोलन झालं। त्या आंदोलनाच्या माध्यमातून पोलिसांनी जे चुकीचे गुन्हे आमच्या एलडी दादवांच्या वरती ते केलेत ते मागे घेतले पाहिजेत। त्याची कलम कॅन्सल केली पाहिजेत। त्याचबरोबर शासन दरबारी सक्त कायदे महापुरुषांची जी विटंबना होते त्याच्याबद्दल सक्त कायदे ही मागणी आज आम्ही या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय। इचलकरंजीमध्ये अशा गोष्टी आम्ही खपवून घेत नाही, आम्ही चालणार नाही। अशा पद्धतीची भावना या ठिकाणी सर्व जनतेची आहे, हिंदू समाजातल्या सर्व लोकांची आहे आणि त्यासाठी आज हजारोच्या संख्येनं आज हिंदू बांधव रस्त्यावरती उतरलेत आणि या ठिकाणी आंदोलन करतोय। छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना शिवीगाळ करून त्यांची विटंबना करण्याचं काम या जिहादी मानसिकतेच्या महिलेने केलेलं आहे। त्याच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पश्चिम महाराष्ट्राचा मी उपाध्यक्ष म्हणून मी सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून हिंदू जन आक्रोशाच्या मोर्चाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। त्यासाठी मी या ठिकाणी संबोधित करण्यासाठी आलेला आहोत। मी या तुमच्या माध्यमातून जिहाद्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये अशा जर महापुरुषांच्या विटंबना होत असतील, महापुरुषांच्या बद्दल वाईट बोलणं चालू झालं असेल किंवा महापुरुषांच्या संदर्भामध्ये शिवीगाळ करण्याचं षडयंत्र जर चालू झालं असेल तर आम्ही जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय त्यांना राहणार नाही। कारण अनेक वेळा जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा विटंबना अहिल्यानगरमध्ये झाली, छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली, त्या ठिकाणी जिहादीत मिळाली। म्हणजे जाणीवपूर्वक महापुरुषांच्या विटंबना करून सर्वसामान्यांची डोकी भडकवण्याचं षडयंत्र या जिहाद्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। प्रशासनाला व सरकारला माझी विनंती आहे, जे गुन्हे करतात या बाबतीमधले त्याच्या पाठीमागं कोण आहे त्याचा तपास करावा व त्याचा बिमोड करण्यासाठी प्रयत्न करावा, एवढं या ठिकाणी आमची मागणी आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.